सजग नागरिक संघाच्या वतीनं मंगळवेढ्यामध्ये खरं तर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्यामध्ये दोन्ही गटाचे उमेदवार असतील किंवा बाकी सगळी मंडळी एकत्र उभा करून तर कार्यक्रम करायचा अशा पद्धतीच्या चर्चा त्यांच्या सुरू आहे. तर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात का आणि तुम्हाला ते निमंत्रण आलं होतं? काल संध्याकाळी मला सजग नागरिक संघाचे लोक निमंत्रण देण्यासाठी आले होते. पण सर्वात पहिला प्रश्न मला त्यांना होता की माझा शिवरत्न शेटे हे अजित जगताप यांचे अतिशय चांगले निकटवर्ती आहेत आणि हा कुठेतरी पुढच्या पार्टीला म्हणा किंवा पुढच्या आघाडीच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना कुठेतरी बॅकफुटला आणण्याचं काम काहीतरी विचारून, जर मला काय सांगायचं की एखादं व्हिजनच जर तुम्हाला विचारायचं असेल, आतापर्यंत माझी आई जी उमेदवार म्हणून उभा आहे नगरपालिकेला, प्रत्येकाच्या दारादारात जाऊन प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचून तिचं ते विजन सांगतायत त्यांचं. मग आता तिथं बोलवून काहीतरी खोटं नाटक करून, कारण हा सरळ सरळ बाहेरचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सांगतो आता जवळजवळ ह्या ज्या मोहिमा आहेत, पन्हाळे ते पावनखिंड मोहीम आहेत बघा, ही मोहीम आहे आणि ह्या मोहिमेला अजित जगताप स्वतः आहेत या मोहिमेला. त्यानंतर जवळजवळ मंगळवेढ्यातील 65 जणांचा दौरा 4 दिवसीय दिल्ली दौरा होता. हा बघा, यात सुद्धा अजित जगताप होते. या सजग नागरिकच्या आडून कुठेतरी सजग नागरिक संघाच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उगं कुणाला तर टार्गेट करायचा प्रयत्न होतोय. त्यामुळं उद्याच्या ज्या कार्यक्रम आहे 14 तारखेचा, तिथे येऊन मला एक सांगायचं आहे, आपल्या मंगळवेढा शहरातील किंवा तालुक्यातील पत्रकारांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली असताना जर तुम्ही बाहेरील एखादा पत्रकार बोलवून जर मी त्यांना विचारलं, आपल्या इथला एखादा विचारवंत असेल, आपल्या इथले पत्रकार घेऊन तुम्ही जर हा कार्यक्रम घेतला तर आम्ही 100% तुमच्या कार्यक्रमाला यायला तयार आहे. पण त्यांनी सांगितलं की असा एकही लायक पत्रकार किंवा एकही लायक विचारवंत आपल्या मंगळवेढ्यात नसल्यामुळं आम्ही बाहेरून ते डॉक्टर रत्नाकर शेट्टी जे आहेत त्यांना बोलवत आहोत. हे अतिशय कुठेतरी पत्रकार हा आपला चौथा स्तंभ आहे. त्या स्तंभाबाबत जर असं वक्तव्य त्यांच्याकडून होत असेल तरी कुठेतरी चुकीचं होतंय असं मला वाटतंय. त्यामुळं उद्याच्या येत्या 14 तारखेला जो सजग नागरिक संघाचा जो बायस्ड कार्यक्रम आहे, म्हणजे सजग नागरिक संघाचा हा उपक्रम चांगला आहे, पण त्यांच्या आडून त्यामुळं शिवरत्न शेटे, त्यामुळं तो कार्यक्रम अजित जगताप यांनी, मी त्यांना हे पण विचारलं की बाबा तुम्ही 2 तारखेच्या आधी हा कार्यक्रम कशासाठी घेतला नाही. आता कसं झालंय की अजित जगताप यांच्या पायाखालची कुठेतरी वाळू सरकली आहे, म्हणून हा कुठेतरी भ्याड हल्ला जो आहे पत्रकारांना मध्ये घेऊन, मग तसंच जर असतं तर मंगळवेढा शहरातील मंगळवेढा तालुक्यातील पत्रकार जर असते तर तुम्हाला काय अडचण आली असती. जर तसं मंगळवेढ्यातील तालुक्यातले पत्रकार असतील, जर तुम्हाला प्रश्न जर विचार असेल तर माझं एक मत आहे की तुम्ही शिवतीर्थावर या, समोरासमोर आपण जी काय तुमची डेबिट असेल ते शिवतीर्थावर आपण समोरासमोर करू. आणि तुमचं जे विजन आहे, आतापर्यंत सगळ्या अख्ख्या शहरानं बघितलंय की 15-20 वर्ष तुम्ही नगरपालिकेत कशी कामं केलीत. फक्त आता मला एक सांगायचं की त्यांनी नगरपालिकेला चाकं लावून नगरपालिका घराकडेच न्यायची राहिली, एवढं भयंकर त्या नगरपालिकेचं त्यांनी ऱ्हास करून ठेवलाय. त्यामुळे त्यांना जर विजन सांगत असताना मला एक विचारायचं त्यांना की तुम्ही मागच्या 15-20 वर्षात जे नगरपालिकेत केले तेच इथून पुढच्या 5 वर्षात करणार आहेत आणि काय तुम्ही विजन सांगणार आहात. आणि कुठंतरी त्यांचे जे मिसेस आहेत सुप्रिया जगताप यांच्या आड दडून उगं कुठंतरी तुम्ही काही नसताना आधी मध्ये तर मला एक कळत नव्हतं की मार्केट कमिटीची निवडणूक लागली आहे का बाजार समितीची निवडणूक लागली आहे. तुम्ही नगरपालिकेबद्दल तुम्ही विकास काय आतापर्यंत केलाय, तुम्ही कुठंतरी उगं अभ्यासिका केली. आता जवळजवळ तुम्हाला सांगतो, इंग्लिश स्कूलमध्ये जे हायमस्ट दिवे लावलेत, ज्यावेळेस भाजपचे शशिकांत नाना चव्हाण हे त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीवर असताना ते हायमस्ट कोट्यावधीचा निधी आणून त्यांनी हायमस्ट दिवे तिथे लावले आहेत आणि ते स्वतःच्या पत्त्यावर पाडून घेत आहेत. ते दिवे लावत असताना अधिकाऱ्यांशी संगनमत करून, शशिकांत नानाचं एवढं चांगलं काम असताना अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्या निधीतून कमिशन सुद्धा त्यांनी सोडलं नाही. अशा एवढ्या चांगल्या एखाद्या शशिकांत नाना चव्हाण सारख्या माणसांना जर त्या पक्षात अडचणीत जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांना जर अडचणीत आणत असतील तर या मंगळवेढा तालुक्याला कशासाठी वेठीस धरून सजग नागरिक संघाच्या
खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही उगा मंगळवेडेकरांना वेठीस धरू नका. इथली जनता चांगली सुज्ञ आहे आणि इथल्या जनतेनं कोण विकास करू शकतं आणि कुणी आतापर्यंत लोकांना टोप्या गाठलेत हे सर्व आपली इथली मायबाप जनता, मंगळवेढा शहरातील मायबाप जनता सुज्ञ आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवण्यापेक्षा तुम्ही शिवतीर्थावर आपल्या मंगळवेढ्यातील पत्रकार जे आहेत, मंगळवेढा तालुक्यातील असतील, शहरातले असतील, त्यांना घ्या. आपण समोरासमोर डेबिट करू. हे या निमित्तानं मला सांगायचं. हा जो सजग नागरिक संघाचा कार्यक्रम आहे हा अजित जगताप पुरस्कृत आहे असं वाटतंय तुम्हाला? 100% मी आत्ताच सांगितलंय. अजित जगतापच्या आडून अजित जगताप यांनी सजग नागरिक संघाच्या खांद्यावर, कारण त्या सजग नागरिक संघामध्ये बऱ्यापैकी अजित जगताप यांच्याशी कनेक्टेड असलेले लोक भरपूर असल्यामुळं त्यांनी कुठंतरी एखाद्या दुसऱ्यांना सांगून असा एक कार्यक्रम, कारण त्याच्या पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्यामुळं त्यांना पुढं कुठं घालून त्यांच्या आड दडून आपला कसा काय कुठं मेळ लागते का, हा उद्योग त्यांचा अजित जगताप यांचा चालू आहे. आणि हा कार्यक्रम हा सरळ सरळ बायसेड असल्यामुळं मी आत्ता पण सांगितले आणि अजून पण सांगतो, तुम्ही शिवतीर्थावर हा कार्यक्रम घ्या आणि मंगळवेढ्यातल्या पत्रकारांना, आपल्या मंगळवेढ्यातल्या पत्रकारांची ख्याती जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रभर आणि भारतभर आहे. आणि त्यांना जर तुम्ही लायक जर समजत नसाल तर यापेक्षा निंदनीय बाब कुठलीही ठरणार नाही.